विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात देशाची प्रगती साधण्यासाठी विद्याशक्ती, युवाशक्ती व जनशक्ती एकत्रित येण्याची गरज आहे. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची ताकद फक्त युवकांमध्येच आहे. अशावेळी स्वार्थ, द्वेष, मत्सर, हेवेदावे सोडून नीतिमत्ता, मानवता, धर्म समोर ठेवून देशाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवण्याची जबाबदारी युवकांची आहे, असे आवाहन स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर लायन्स रिजन चेअरमन लायन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी, सचिव लायन दीनानाथ धुळम, माजी अध्यक्ष लायन भावेश शहा, उपाध्यक्ष लायन केदार स्वन्ने, रोशन शिक्षण संकुलाचे प्राचार्य बीजे इंगळगी, उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ ए.के. बांगी, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी. माळली यांनी केले. यावेळी उपस्थित अतिथी मान्यवरांचे स्वागतपर यथोचित सत्कार शिक्षण संकुलाचे प्राचार्य श्री बीजे इंगळगी यांच्या हस्ते करण्यात आले. रोशन शिक्षण संकुलाचे उपक्रमशील प्राचार्य बीजे इंगळगी यांच्या मार्गदर्शनाखाली 79वा स्वातंत्र्य दिन थाटात साजरा करण्यात आला. रिजन चेअरमन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. RSP व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचालन सादर करून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांना मानवंदना दिली. ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकले. यावेळी श्रीनिवास कटकूर यांनी आपल्या भाषणातून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी त्याग बलिदान केलेल्या क्रांतीवीरांच्या पराक्रमाची गाथा आपल्या भाषणातून व्यक्त केली. लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना लेखणी आणि गोड खाऊ दिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतावर आधारित विविधतेतून एकता देशभक्ती विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य करून उपस्थित पालकांचे आणि मान्यवरांची मने जिंकली. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री रोशन शिक्षण संकुलातील सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन S.A. मुलाणी यांनी केले तर आभार V.G. कटारे मॅडम यांनी मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.